सर्वांना नमस्कार. प्रेमासाठी काही पण या कथेचे आधीचे सर्व एपिसोड आपण आधीच आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेले आहे. तो कृपया ते सर्वांनी आधी पाहावे, अन्यथा कथा समजण्यास आपल्याला अडचण येईल. मागील भागात अमृता आता पुरती गोंधळलेली असते. तिला काहीच कळत नसतं कोणाचं ऐकावं, आदित्यचं की त्याच्या आईचं. दोघेही टोकाचं वागत होते. आता अमृताला आदित्यचं म्हणणं पटत होतं, कारण काही झालं तरी तिला स्वीकारणं अवघड होतं. ती मनातच विचार करत मी तरी कुठे आदित्यला नवऱ्याच्या नजरेने बघते, मीही त्याला मित्राच्या नजरेनेच बघते ना अजूनही. मीही आत्तापर्यंत किती प्रयत्न केला तरी त्याला नवरा म्हणून काही माझं मन स्वीकारायला तयार नाहीये. ठीक आहे, एक वेळेस विचार करून मी घेईलही आदित्य संग घटस्फोट, पण आता त्याच्या आईने दिलेल्या शपथेचं काय करू? आता या विचाराने अमृताचं पुन्हा एकदा डोकं जड होतं. तिची पुरती कोंडी झालेली असते दोघांमध्ये, सांगता येत नाही आणि सहनही होत नाही. आणि आता ती विचार करते की मी एकदा आईचं ऐकून बघते. मला प्रयत्न करायला काय हरकत आहे? कदाचित पुढे आदित्य मला स्वीकारूही शकतं, कारण काही झालं तरी आता आमचं लग्न झालंय ना, हे तर कोणी डावलू शकत नाही ना. बघू प्रयत्न करून, आई सांगतात तसं. ती मनातच निश्चय करते. मलाही आता कुणाच्या आठवणीतून बाहेर निघायचे. किती दिवस तो त्रास सहन करून मी रडत बसू त्याच्या आठवणीत? त्याची लायकी नाहीये की मी त्याला इतकं महत्त्व द्यावं. आणि का करू मी कुणाचा विचार? त्यानं एकदाही लग्न झाल्यापासून मला फोन केला नाही, की माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न देखील केला नाही. अमृता, का करतेस तू एवढा त्याचा विचार? त्यानं फसवलंय ग तुला, का कळत नाहीये? ते प्रेम नव्हतं, ते फक्त नाटक होतं. पैशांसाठी फसवलं होतं त्यानं तुला. पण पैशांसाठी जरी फसवलं तरी मग लग्न का केलं नाही त्याने माझ्याशी? पैसेच हवे होते तर देत होते ना माझे वडील. तरी त्यानं असं का केलं नाही? का गेला सोडून मला लग्न न करता? नाही, काहीतरी वेगळं कारण आहे म्हणूनच कुणाल असं वागला माझ्याशी. आणि ते फक्त त्याला आणि त्याच्या फॅमिलीलाच माहिती आहे. आणि ते मला जाणून घ्यायचे. काही झालं तरी माझ्या आयुष्याची माती केली ना, त्याचं कारण मला कळलंच पाहिजे. मला काही करून आदित्यशी या विषयावर बोललंच पाहिजे. तोच मला यातून बाहेर काढू शकतो आणि आदित्यच या गोष्टीच्या मुळाशी जाऊ शकतो. आता अमृता आदित्यशी बोलण्यासाठी काय कारण काढावं याचा विचार करत असते. आत्ताच तर आईने त्याला चांगलाच दम दिलाय, माझ्याशी काहीही कोणत्याच विषयात बोलायचं नाही म्हणून. आदित्य तर माझ्याकडे येणार नाही, मग आता मलाच त्यांच्याकडे जावं लागेल, अमृता मनातच म्हणते. आणि सकाळी उठून लवकर आवरते आणि सर्वांसाठी चहा करते. आज अमृता खूप घाईघाईने पटापटा सर्व कामं करत असते, कारण तिला आदित्यशी बोलायचं जे असतं. आणि तेवढ्यात आदित्यची आई तिथे येते. अमृता, काय झालं? कुठे बाहेर जायचंय का तुला? एवढी घाईघाईत का काम करत आहेस तू? ओह, बाहेर नाही जायचं आई मला कुठेच, पण म्हटलं आदित्यला चहा द्यावा. काल तुम्ही म्हणाला ना दोघांनी जरा टाईम घालवा एकमेकांसोबत, नात्याला पुढे नेण्याचा प्रयत्न करा. तर मी तयार आहे आई या नात्याला एक चान्स द्यायला. पाहू आता आदित्य काय करतात, त्यांची काय रिॲक्शन असेल यावर. खरंच बाळा, मला काही वेगळं तर ऐकू येत नाहीये ना? त्या खुश होत म्हणतात. नाही हो आई, तुम्ही जे काही ऐकलं ते मी खरंच बोलते मनापासून. आता आदित्यची आई खूप खुश होते आणि अमृताच्या डोक्यावरून दोन्ही हात फिरवून दोन्ही हातांची बोटे मोडते. जा बाळा, चहा दे त्याला नेऊन. तुमच्या नात्याची सुरुवात कोणीतरी एक तर करतंय ना, तेच खूप महत्त्वाचं आहे माझ्यासाठी. जसा तू विचार करतेस ना तसा काही दिवसांनी आदित्यही करेल. फक्त तू जरा धीर ठेवा बाळा, कारण तो खूप हट्टी आहे. वेळ लागेल त्याला. हो माहीत आहे आई, मला खूप हट्टी आहेत आदित्य. पण आपण आता ठरवलंय ना, तर पाहू किती दिवस चालतोय त्यांचा तो हट्ट. मीही माझे काही प्रयत्न सोडणार नाही, अमृता हसत म्हणते आणि चहाचा कप घेऊन त्याच्या रूममध्ये जाते. तर आदित्य अंघोळ करत असतो. ती चहाचा कप टेबलवर ठेवते आणि तिथेच बेडवर बसून त्याची वाट बघत असते. तेवढ्यात आदित्य बाथरूममधून बाहेर येतो. तो डोकं पुसतच बेडजवळ येत असतो आणि त्याची नजर अमृतावर जाते. ती पाठमोरी बसलेली असते आणि तिला असं बेडवर बसलेलं बघून तो पुन्हा बाथरूममध्ये पळतो, कारण त्याने टॉवेल खाली गुंडाळलेलाच नसतो. तो रूममध्ये एकटाच राहत असल्याने तसाच उघडा नागडाच फिरण्याचा कार्यक्रम त्याचा चालू असायचा रूममध्ये.
तो बाथरूममध्ये येऊन गोंधळून जातो आणि डोक्यावरच हात मारून घेतो. बापरे, आत्ता किती मोठा प्रॉब्लेम झाला असता ना. आदित्य, सवय बदलाव्या लागतील बाबा सगळ्या आता. आता ही रूम आपली आहे हे स्वातंत्र्य गेलंय आपल्याकडून. नाही म्हटलं तरी ती येणारच या रूममध्ये काही ना काही कारण काढून. आदित्य स्वतःशीच बोलत असतो. आणि आता परत संशयाने तो विचार करतो, ही माझ्या रूममध्ये का आली असेल? हिला घटस्फोटाबद्दल बोलायचं असेल का माझ्याशी? तसं असेल तर आदित्य पटकन तयार हो, नाहीतर ती जाईल, असं तो स्वतःशी म्हणतो आणि बाथरूममधून अमृताला आवाज देतो. कोण आहे माझ्या रूममध्ये? अहो आदित्य, मी अमृता. हो का, काय काम होतं तुझं? इकडे काय करतेस तू? अहो, मला तुमच्याशी जरा बोलायचं होतं. आता हे ऐकून आदित्यच्या मनात तर आनंदाने उकळ्याच फुटत असतात. त्याला वाटत असतं की ती घटस्फोट द्यायला तयार झाली असेल आणि त्याबद्दलच बोलण्यासाठी ती इकडे आली आहे. कारण त्याला माहीत नव्हतं की त्याच्या आईने तर तिला शपथ दिली आहे हे नातं पुढे नेण्यासाठी. तो बाथरूममध्येच आनंदाने नाचायला लागतो आणि तिला बाथरूममधूनच म्हणतो, तू 5 मिनिटांनी माझ्या रूममध्ये येतेस का? मी आधी तयार होतो, मग आपण बोलू. आणि आता तीही गडबडून जाते आणि ती जीभ चावत स्वतःच्याच डोक्यात टपली मारत स्वतःशीच म्हणते, तो बाथरूममध्ये आहे आणि मी इथे बसले, तो कसा बाहेर येईल? आणि ती उठून पळतच त्याच्या रूममधून बाहेर जाते. आदित्य हळूच बाथरूमचे दार उघडतो आणि त्यातून डोकं काढून बाहेर बघतो की ती अजून रूममध्ये आहे की गेली आहे. आणि आता ती त्याला बेडवर बसलेली दिसत नाही रूममध्ये. मग तो बाहेर येतो आणि पटकन कपडे घालतो आणि पटापटा आवरायला लागतो. आता 10 मिनिटे होऊन जातात आणि यावेळेस अमृता आत येताना दरवाजाला नॉक करूनच येते. तसं आदित्य मागे वळून बघतो आणि ती म्हणते, मी आत येऊ का? आदित्य, आवरलं का तुमचं सगळं? हो, या आत, आवरलं माझं, आदित्य म्हणतो. तसं ती एक दीर्घ श्वास घेते आणि हळूहळू एक एक पाऊल टाकत त्याच्या रूममध्ये आत येते. आणि आता आदित्य म्हणतो, बोल अमृता, काय बोलायचं होतं तुला माझ्याशी? आदित्य, मला तुमच्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे. घटस्फोटाबद्दलच ना गं? आदित्य मध्येच बोलतो. हो, ते पण, आणि अजून दुसऱ्या विषयावर. दुसरा विषय? दुसरा कोणता विषय? आता तो जरा शंकेनेच तिच्याकडे बघतो. आदित्य, मी ठरवले की या नात्याला एक चान्स द्यायचा. कारण आईने तशी शपथ दिली आहे मला. आणि आता हे ऐकून आदित्यच्या पायाखालची तर जमीनच सरकते. इतका वेळ आनंदात असणारा त्याचा चेहरा तिचं ऐकून काही वेळासाठी सुन्न पडतो. त्याला तर काहीच कळत नसतं की काय चाललंय आता. आणि तो म्हणतो, अगं पण मी तर घटस्फोटाबद्दल बोललो होतो ना तुला, आणि तू काय मध्येच हे काढलं? आई तर आपल्याला एकत्र आणण्यासाठी कोणतेही प्रयत्न करेल गं. तिच्यासाठी काय, समोरच्याला इमोशनल ब्लॅकमेल करून त्याच्याकडून काहीही करून घ्यायचं. तिला खेळणंच वाटतं हे सगळं. आणि तू तू पण आली अमृता तिच्या बोलण्यात. अगं तिचं एवढं बोलणं मनावर नको घेऊ. अहो, ते जाऊ द्या, त्यावर तर आपण बोलूच. पण मला आता दुसऱ्या विषयावर बोलायचं आहे तुमच्याशी. हो, ते सगळं ठीक आहे, पण तू मला आवाजावं का करतेस? आदित्य म्हणत जा ना सरळ. ठीक आहे. ऐक आदित्य, आता आपलं लग्न झालं, पण त्याआधीच्या सर्व गोष्ट आठव बरं एकदा. कुणालच्या वडिलांनी अचानक हुंड्याची मागणी काय केली. त्यानंतर माझे घरचे तयारी झालते सगळं द्यायला. त्यांच्या मनासारखी प्रत्येक गोष्ट होत होती. तरी पण त्यांनी काहीच न बोलता कुणालचा हात धरून मंडपातून निघून गेले. का गेले असेल ते असे, हे मला कळत नाही आदित्य. नेमकी कारण काय होतं त्यांचं असं निघून जाण्याचं? का लग्न मोडलं असेल त्यांनी माझ्याशी? हुंडा फक्त एक नाव असेल का लग्न मोडण्याचं माझ्याशी? याचं उत्तर मी शोधते आदित्य. खूप दिवसांपासून सारखं सारखं कितीही विसरण्याचा प्रयत्न केला तरी मनातून ते प्रसंग जात नाहीयेत माझ्या. तुला काय वाटतं आदित्य? कुणाल काही बोलला होता का तुला माझ्याविषयी जेव्हा तू त्याला समजवायला गेलता त्यावेळेस? अमृता एक ना अनेक प्रश्नांचा मारा त्याच्यावर करते आणि आता आदित्य सुद्धा तिचे प्रश्न ऐकून डोक्याला हात लावतो. त्यालाही कळत नाही की नेमकी भानगड काय आहे आणि तो अमृताशी सहमत होतो. हो गं अमृता, माझ्या तरी लक्षातच नाही आलं.
त्या दिवशी तिथे इतका गोंधळ उडाला होता, त्यात तुझ्या वडिलांचा हृदयविकाराचा धक्का. त्यातून सगळे सावरत नाही तर आईने आपल्या दोघांचं लग्न लावलं. त्यामुळे या सर्व गडबडीत हे सगळं लक्षातच आलं नाही की कोणाच्या. तू विचार बरोबर केलास. जर सगळं मिळत होतं त्यांना तर ते असे निघून का गेले, ते पण काही न घेताच. आणि त्यानंतरही त्यांनी आईबाबांशी कोणताही कॉन्टॅक्ट केला नाही. कुठेतरी पाणी मुरते अमृता हे नक्की, पण कुठे हे शोधावं लागेल. तेच तर ना आदित्य. खूप दिवसांपासून मनात होतं माझ्या, पण कोणाला सांगावं काहीच कळत नव्हतं. पण आज खूप हिंमत केली मी हे सगळं तुमच्याशी बोलण्यासाठी आदित्य. आणि आपल्या नात्याविषयी म्हटलं तर सध्या आपण आईच्या मनासारखं वागूयात ना प्लीज. फक्त काही दिवस. मी कधीच तुमच्या आणि मेघनाच्या मध्ये येणार नाही. माझं असंही म्हणणं नाही की तुम्ही मला बायको म्हणून स्वीकारावं. फक्त काही दिवस घरातलं वातावरण सुरळीत पहिल्यासारखं होऊ द्यात ना. थोडा टाईम द्या ना सर्वांना. घरातलं वातावरण एकदा बदललं की नंतर मग आपण सर्वांना आपला निर्णय सांगू की. घरच्यांना त्यांनाही पटेल ते. आणि वेळ दिलाय आपण दोघांनी एकमेकांना, पण आपलं नाही जमत एकमेकांशी. किंवा आपण दोघे एकमेकांसाठी जीवनसाथी म्हणून नाहीत बरोबर, किंवा नाही जमत आहे आपलं. हे त्यांना जेव्हा कळेल त्यानंतर तेही आपल्या मनाचा विचार करून आपल्या घटस्फोटाचा विचार करतीलच ना. प्लीज आदित्य, मी म्हणते याचा विचार करा जरा. आणि आपल्या दोघांना कुणालच्या घरच्यांच्या मनसुब्यांचा पण शोध लावता येईल ना. आणि त्यामध्ये आदित्य मला तुमची मदत हवी आहे. तुमच्या एकट्याचीच नाही तर मला मेघनाची सुद्धा हवी आहे मदत. तरच आपल्याला या सगळ्याच्या मुळाशी जाता येईल. आणि आता आदित्य विचारात पडतो. ऐकावं का अमृताचं? तो विचारच करत असतो आणि अमृता मध्येच त्याला पुन्हा म्हणते, काय झालं आदित्य? काय विचार केला तुम्ही? काय वाटतं तुम्हाला ते मला रात्री सांगा नक्की. मेघनाशी बोला एकदा या विषयावर तुम्ही. हो ठीक आहे, मी आता जातो कंपनीत आणि मेघनाशी सगळं बोलून घेतो. अमृता, मेघनालाही तुझ्याशी बोलायचंय ग, पण बोलताना जरा ऑकवर्ड वाटेल ना, म्हणून ती बोलत नाहीये तुझ्याशी. पण मी तिला आत्ताची कंडिशन समजावून सांगतो की तुझं काय म्हणणं आहे ते, म्हणजे ती तुझ्याशी मोकळेपणाने बोलू शकेल. ठीक आहे आदित्य, तुम्हाला ज्या पद्धतीने बोलायचं तसं बोला तिच्याशी. पण आदित्य, मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करू का? प्लीज आदित्य, यानंतर मला असं टाळणं, मला हॉलमध्ये बघून रूममध्ये डायरेक्ट निघून जाणं, हे सगळं बंद करा. जसं तुम्ही लग्नाआधी वागायचे ना घरात, तसेच वागा आता पण. म्हणजे मलाही अपराधीपणा जरा कमी वाटेल. मला तुमच्या दोघांच्या मध्ये कधीच यायचं नव्हतं आदित्य, पण नियतीने वेगळाच डाव मांडला आणि त्यात आपण अडकलो. पण तुमच्या कोणत्याही निर्णयात मी तुमच्या संग आहे. तुम्ही घ्याल तो निर्णय मला मान्य असेल. आता अमृता पटापटा हे सगळं बोलते आणि हुश्य म्हणून बेडवर पटकन बसते आणि म्हणते, आदित्य तुम्हाला माहिती का किती प्रॅक्टिस केली होती मी रात्री हे सगळं बोलण्यासाठी तुमच्यासमोर. खूप भीती वाटत होती मला, कसं बोलू काय बोलू, पण बोलले बाबा एकदाचं. आता काय विचार करायचा तुम्हाला, कसं रिॲक्ट करायचं ते करा बाबा. आणि आदित्य तिचं हे सगळं बोलणं ऐकून आता घालतच असतो आणि म्हणतो, वेळी कुठली. आणि आता आदित्य आणि अमृता दोघेही घरात मोकळेपणाने वावरायला लागतात. आदित्य ऑफिसला जातो आणि तिथे मेघनाला गाठतो, तिच्या हाताला पकडतो आणि तिला साईडला घेऊन जातो. आणि तो मेघनाला म्हणतो, मेघना, ऑफिस सुटल्यावर मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे, तर प्लीज 15 मिनटं फक्त मला वेळ दे. आणि अमृतालाही तुझ्याशी बोलायचं आहे, तर तिने कॉल केला तर प्लीज उचल, तिला टाळू नकोस. तिचा फोन रिसीव कर आणि ती काय म्हणते ते एकदा शांतपणे ऐक. आता हे सगळं ऐकून तिला आश्चर्याचा धक्का बसतोय की अमृताला तिच्याशी काय बोलायचं असेल. आता अमृता आणि मेघनामध्ये काय बोलणं होतं ते पाहायला विसरू नका. प्रेमासाठी काही पण भाग 7 लवकरच घेऊन येत आहोत. आणि तुम्ही सर्व नुसती कथा ऐकून जातात, चॅनलला सबस्क्राईब करत नाही, लाईकही करत नाही आणि कमेंटही करत नाही. मग मला प्रोत्साहन कसं मिळेल नवनवीन कथा तयार करण्यासाठी, पुढील भाग लवकर टाकण्यासाठी? तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून तर बघा रोज पाठ येतो की नाही. धन्यवाद.